भक्ति तेन मान वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजिया ठाया माझी ऐसी काया जव नभे उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विनयक कामाने देहाच्या निरसने पाविजिया ठाया माझी ऐसी काया जव नव्हे तुका म्हणे मज कळते चाचणी तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पाविजिया ठाया माझी ऐसी काया जव नव्हे विठाला 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 ओम प्रज्ञानांश प्रधानय स्थिरचर निकर व्याप्य लोकान् भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनरपिधीशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुङ्मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् सविष्टान् पश्वाश्चन्यान् स्वमतिविभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो नस्तुरीयः अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा कुरु प्रथमान् मन पाण्डुरङ्गा कुरु प्रथमान् मन पाण्डुरङ्गा कुरु प्रथमान् पाण्डुरङ्गा कुरु प्रथमान् दूसरे चरणा संस्थाचे दूसरे चरणा संस्थाचे दूसरे चरणा संस्थाचे पंचरूपादाने कथेचा विस्तार पंचरूपादाने कथेचा विस्तार पंचरूपादाने कथेचा विस्तार पंचरूपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका स्वर लावतो बरोबर आहे पलीकडे थोडं उंच जास्त जास्त विठाला विठाला ओम माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुणा निवृत्तिसहिता निवृत्तिका संस्थिताः इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरो रते उदारा सुभाने रूपी उदारा सुभाने रूपी उदारा सुभाने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी देवाची भक्ति ते नमान वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पाविजे आठाया माझे ऐसी काया जव नव्हे
माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपा आशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समयी भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग, चिंतनाकरता समोर आलेला अभंग, निवडण्यात आलेला अभंग, किंबहुना गायकवृंदाने सुंदर चालीमध्ये गायलेला अभंग. पण घेतलेला असा शब्दप्रयोग मुद्दाम करत नाही, कारण आपण अभंग घेतो, पण घेतो कुठे? घ्यावा लागतो म्हणून घेतो. जर संप्रदायाचा दंडक नसता अभंग घ्यावाच असा तर कदाचित अभंग न घेता सुद्धा महाशयांनी कीर्तनं केली असती. आणि म्हणून घेतलेला असा शब्दप्रयोग न करता चिंतनाकरता समोर आलेला, प्रगट केलेला, वाचून दाखवलेला, म्हणून दाखवलेला, पाठ करून दाखवलेला सुंदर असा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबरा यांचा भक्ती ज्ञान वैराग्य यांच्या सरळ सोप्या व्याख्या सांगणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल कारण वारकरी संप्रदायामध्ये किंबहुना परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका ज्या पदांची आहे ते पद म्हणजे वैराग्य पद आहे, भक्ती पद आहे आणि ज्ञान हे पद आहे. या तीन पदांच्या द्वाराच भगवत प्राप्ती शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने असो किंवा प्रत्येकाला ज्यांना ज्यांना कुणाला भगवत प्राप्ती करायची आहे त्या मार्गाने, तर त्यांना या भक्ती संप्रदायातील, वैराग्य संप्रदायातील किंबहुना ज्ञान संप्रदायातील या तीन तत्वांची जोपासना करावी लागते. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाची ही तीन पदं असल्यामुळे काही साधकवृंद जगद्गुरू तुकोबरायांकडे गेले आणि त्यांनी विचारणा केली की भक्ती क्षेत्रातील हे एक वर्ग आहेत, वैराग्य क्षेत्रातील हे एक साधक आहेत आणि ज्ञान क्षेत्रातील एक साधक आहेत. तीन क्षेत्रातील तीन साधक आम्ही आहोत. मग आम्हाला भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय हे समजावून सांगा. तर तुकोबरायांनी त्यांना समजावून सांगितलं. पण सांगत असताना समजून सांगण्याकरता जो शब्दप्रयोग वापरला तो अत्यंत सोपा. भक्ती म्हणजे काय एका वाक्यात नाही, थोडक्यात नाही आणि बहुअर्थाने नाही, विस्तारपूर्वक नाही, केवळ एका एका शब्दात एका एका तत्वाची व्याख्या. भक्ती म्हणजे काय? भक्ती ते नमन. बस, नमन म्हणजे भक्ती. वैराग्य कशाला म्हणायचं? वैराग्य तो त्याग. ज्ञान म्हणजे काय? जगद्गुरू तुकोबरा सांगतात, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मानंदामध्ये राहणं म्हणजे ज्ञान. या तीन अवस्था कशाने मिळतात? तुकोबरांनी सांगितलं, देहाच्या निरसने पाविजे या ठाया. या ठाया देहाच्या निरसने पाविजे. म्हणजे देहाच्या निरसने कोणत्या ठाया पाविजे, कशाने पाविजे? माझी ऐशी काया जवन भे. हे शरीर माझं नाही अशा प्रकारचा बोध जेव्हा प्राप्त होतो तेव्हा शरीराचा निराश होतो. आणि शरीराचा निराश झाला म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य या तीन अवस्था मिळतात. त्यातील एका साधकाने विचारलं, म्हटले तीन अवस्थांची गरज आहे का? तर सदृष्टांत तुकोबरांनी सांगितलं, तीनही अवस्था लागतातच. नुसती भक्ती असून चालत नाही, नुसतंच ज्ञान असून चालत नाही, नुसतं वैराग्य असून चालत नाही. त्याकरता तीनही अवस्थांची आवश्यकता आहे. कशी? तुकोबरांनी सांगितलं, उदक अग्नी धान्य. उदक म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे इंधन आणि धान्य म्हणजे पीठ वगैरे ही गोष्ट. या तीन वस्तू असतील तर स्वयंपाक बनवता येतो, अन्यथा स्वयंपाक करता येणार नाही. आणि जर कोणी म्हणत असेल एका एकाच साधनाच्या द्वारा आम्ही पोच होऊ, तर तुकोबरांनी सांगितलं, आम्हाला चाचणी म्हणजे परीक्षा कळते. कोण किती पाण्यात आहे त्याची चाचणी आम्हाला चांगली समजते. तुका म्हणे मज कळते चाचणी. ही यांची वाणी बडबडीची आहे की सत्यतेची आहे अशा प्रकारची चाचणी आम्हाला समजते. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल अभंग घेतल्यानंतर वक्त्याचं आद्य कर्तव्य अभंगाचा सरळ भाव सांगणं आहे. आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने क्रमप्राप्त 4 शब्द सांगायचे असतात. मौजे
निपाणी निमगाव अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव गेल्या अनेक वर्षापासूनचा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि यावर्षी विशेष आयोजित केलेला आहे. त्याचं कारण त्रितपपूर्ती सोहळा आहे. म्हणजे 3 तप पूर्ण झाली. 12 वर्षे एखादी साधना झाली की त्याला एक तप म्हणतात. आणि असे 12 12 12 म्हणजे 3 12 आपले द्वादशक त्या ठिकाणी पूर्ण झालेले असल्यामुळे या ठिकाणी हा त्रितपपूर्ती सोहळा संपन्न होतो आहे. आपल्या परिसराचं वैभव ज्यांनी आपल्याला परमार्थ शिकवला, परमार्थामध्ये घडवलं, या परिसराचे आध्वर्यू युगप्रवर्तक वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन बंशी महाराजजी तांबे बाबा तथा वैकुंठवासी दत्तगिरीजी महाराज सावखेडाकर यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे गुरुवर्य शांतीब्रह्म महंत भास्करगिरीजी महाराज पूजनीय बाबांच्या, त्याचप्रमाणे महंत सुनीलगिरीजी महाराज श्रीराम साधनाश्रम, रमेशानंदगिरीजी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थान यांच्या प्रेरणेने आमचे आदरणीय मित्र हरिभक्तीपरायण भागवताचार्य, ज्यांना तुलना देता येत नाही असे अतुल महाराज, ज्यांची कुणाशी तुलना करता येत नाही, ते अतुल आहेत. ते एकमेव आहेत. तेच आहेत. ते दुसरे होऊ शकत नाही. आणि म्हणून अतुल महाराज आत्मने, त्यांच्या नावातच त्यांचा अर्थ दडलेला आहे. सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. तर त्यांच्या आग्रहास्तव, त्याचप्रमाणे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण रामकृष्ण आश्रमचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी कृष्णा महाराज काकडे या संतद्वयांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा हा कार्यक्रम आहे. पूजनीय बाबाजींनी आज अचानक सप्ताहाकरता भेट दिलेलीच आहे. तथाकथित सर्व संत महात्मे मंडळी आपल्या आपल्या वेळेनुसार भेट देणारच आहेत. हे 36वे वर्ष आहे. पूजनीय वैकुंठवासी बाबांनी आपल्या सप्ताहाची सुरुवात करून दिली. बाबांचं हे गाव म्हणजे भजनाचा अड्डा. हा, कुणाचा कोणता अड्डा, कुणाचा कोणता अड्डा, पण भजनी मंडळींचा जो अड्डा तो महत्त्वाचा अड्डा. तर गुरुवर्य बाबांनी या गावामध्ये येऊन भजन करावं, भजनी मंडळी तयार करावी. वारकरी संप्रदायाचं कार्य करत असताना बाबांचं जीवन हे समर्पित जीवन आहे. बाबांनी वैयक्तिक स्वार्थाकरता काही केलं नाही, स्वतःच्या जीवाकडे पाहिलं नाही, शरीराची तमा बाळगली नाही. त्या काळात नदीला पूर जर असेल तर बाबांनी पोहून जाऊन वेळेच्या पूर्वी 5-10 मिनिट अगोदर त्या कीर्तनाच्या स्टेजवर उपस्थित व्हावं. नदीला पाणी असेल तर आपले वस्त्र उतरून डोक्यावरती गुंडाळून वरती घ्यायचे, पोहत पोहत पलीकडे जायचं. नंतर टांगा गाडी वगैरे कोणी काही दिलं तर ठीक, नाही तर पायी प्रवास करत गुरुवर्य बाबांनी गावोगावी, खेडोपाडी, वाडी वस्तीवरती अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळे सुरू केले. आज तागायत त्यांनी केलेली ती पेरणी, आणि म्हणून आम्हा सर्व नवीन होतकरू कीर्तनकार मंडळींकरता ही त्यांनी केलेली पेरणीची एक प्रकारची सोंगणी. विठ्ठल 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 त्या काळातला हा संपूर्ण धकाधकीचा जीवनाचा काळ जरी नसेल, पण माणसं ही एकवटलेली होती. संख्येने बाबांच्या समवेत कदाचित त्या काळात कमी असतील, पण जी मंडळी होती ती अगदी आतोनात बाबांच्यावरती श्रद्धा ठेवणारी मंडळी होती. बाबा गेले पण बाबांचे शब्द आजही पालन करणारी त्यांची शिष्य मंडळी आहेत. बाबांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी आपली आई आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं, ज्ञानेश्वरीचं वाचन आयुष्यभर करायचं. महाराज जखड झाली काही माणसं, हाडाची काढं झाली, दिसत नाहीत, पडल्या पडल्या सुद्धा ज्ञानेश्वरी वाचन करणारी बाबांची शिष्य मंडळी मी पाहिली. उद्धव बाबा आडनाव गायके, उद्धव बाबा गायके, निंभारी, गवळी का, गवळी आडनाव आहे.
तर बाबांचं कीर्तन रांजणगाव देवी या ठिकाणी त्या काळात कळलं बाबांचं कीर्तन आहे रांजणगाव देवीला. तर निंभारीवरून 5 वाजता पायी 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 तिथपर्यंत जाऊन कीर्तनाला हजर झाली. आणि कीर्तन झाल्यानंतर पुन्हा निमूटपणाने असं. तर अशी कितीतरी साधक असतील. आता त्यांची माहिती म्हणून नाव घेऊन सांगितलं. असे काही दिवे असतील की जे प्रकाश होतात नाही पण जंगलात प्रकाशित झाले. जसं काही दिवे हे आपल्या समोर प्रकाशित होतात म्हणून ते प्रकाशित झालं हे माहिती होतं. घरामध्ये लाईट गेली, अचानक दिवा आपण प्रज्वलित केला, त्याचा प्रकाशाचा आस्वाद आपण घेतला आणि म्हणून तो प्रकाशित आहे हे आपण मान्य करतो. पण एखादा असा दिवा असतो तो जंगलात सुद्धा प्रकाशित झालेला असतो, त्याचाही प्रकाश तितकाच असतो, फक्त त्या प्रकाशाचा आस्वाद घ्यायला आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नसतो. अगदी त्याच पद्धतीने काही अशी साधक मंडळी आहेत आपली आपली वैयक्तिक साधना करणारी गुरुवर्य बाबांच्या वचनावरती विश्वास ठेवून. तर अशी गावोगावी खेडोपाडी वाडी वस्तीवर बाबांनी पारायणं सुरू केली. आता त्या काळात काही मंडळी सुरू करणारे आज आपल्यात कदाचित नसतील, काही मंडळी असतील. आता कसं असतं, पेहरावानुसार आणि कालगणनेनुसार व्यवहारामध्ये परिवर्तनशीलता हा व्यवहाराचा नियम आहे. पूर्वीच्या काळात धोत्रावाले जास्त होते, बंडी वगैरे घालायचे, फेटे वगैरे घालायचे, अशी पूर्वीची पेहराव परिस्थिती. आता फेट्यावाले कमी झाले. आता इथंच जर पाहिलं तर कीर्तनकार आणि गुरुवर्य आदरणीय आपल्या परिसराचं वैभव चंद्रकांतजी महाराज अर्थात चंदूबाबा म्हसलेकर बाबा, आमचा परमार्थात जन्मही नव्हता तेव्हा ते प्रसिद्ध कीर्तनकार होते. विठ्ठल 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 पटका त्यांनी बाबांची परंपरा टिकून ठेवली. आता ही फेट्यावाली मंडळी गेली. नंतर टोपीचा काल आला. आता टोपीचा सुद्धा कालावधी कीर्तनापुरती टोपी, एरवी टोपी खिशात, कीर्तनापुरती टोपी. तसं टोपीची जागा डोक्यात आहे, पण ज्यांच्या डोक्यातच टोपी नाही ते डोक्यावर टोपी ठेवतील कशाला? त्याकरता ज्यांनी डोक्यात टोपी ठेवली ते किमान खिशात तरी टोपी ठेवतात. लक्षात आलं तर बघा. डोक्यात म्हणजे विचारामध्ये जर टोपी असेल तर ती खिशात तरी ठेवली जाते आणि प्रसंगोपात वारकरी संप्रदायाच्या या नियमानुसार ती डोक्यावर ठेवली जाते. म्हणजे कालगणनेनुसार पेहराव बदलत चालला. पूर्वीच्या त्या काळात 30 वर्षापूर्वी पॅन्टीवाले नसतील, जेवढे काही पारायणाला असतील तेवढे सगळे धोत्रावाले फेट्यावाले अशी मंडळी असतील कदाचित. आता मी नव्हतो सुरू करायला, पण पूर्वीचा पेहराव बदलत चालला. हळूहळू हळूहळू पेहरावामध्ये बदल होत चालला. एक सांगू, जो बदलतो त्याचं नाव संसार आहे, पण जो बदलत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल बाबांनी प्रार्थना घेऊन ज्या ज्ञानेश्वरीची सुरुवात या गावामध्ये केली, त्या ज्ञानेश्वरीचा पहिल्या अध्यायातील पहिली ओवी त्या काळात जी होती, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, या ओवीने बाबांनी ज्ञानेश्वरी पारायण पहिल्या अध्यायातील पहिल्या ओवीने सुरुवात केली. आपणही त्याच अध्यायातील त्याच ओवीने सुरुवात करतो. परमार्थात बदल झाला नाही. बाबांनी कीर्तन करत असताना रामकृष्ण हरीने सुरुवात केली. रूपावळीचा अभंग घेऊन नंतर कीर्तनाचा अभंग घेतला, विवेचन केलं, मध्यंतरी विठोबा रखुमाई घेतलं, ज्ञानेश्वर माऊली झालं, ज्ञानदेव तुकाराम आणि कीर्तनाची सांगता समाप्ती. जशी त्या काळात झाली तीच पद्धती आजही आहे. परमार्थात बदल नाही. जो रूपाचा अभंग बाबांनी गायला तोच रूपावळीचा अभंग आपणही गातो. परमार्थात बदल झाला नाही. मला तेच सांगायचं, जो बदलत नाही त्याचं नाव परमार्थ, पण पेहराव मात्र बदलत चालला. परिवर्तन यह संसार का नियम है. विठ्ठल 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 असो, पण न बदलणारा परमार्थ जोपासणारी ही मंडळी, तथाकथित ज्या ज्या मंडळींनी सुरुवात केली, ती जी मंडळी इथं नाहीत कदाचित, पण जिथं असतील तिथून निश्चितच तुम्हाला आशीर्वाद देत असतील की बाबांनो, नामा म्हणे केशी राजा,
केला नेम चालवी माझा. आम्ही जो नियमावली या गावामध्ये सुरू केली, तो ती नियमावली तुम्ही टिकवली. भलेही पारमार्थिक दृष्ट्या बदल नाही, सांसारिक दृष्ट्या जो बदल होत गेला तो होऊ द्या, पेहरावाच्या दृष्टीने बदल झाला तो होऊ द्या, पण जी परंपरा त्या काळात सुरू झाली तीच परंपरा आजपर्यंत तुम्ही टिकवली. आणि हीच यालाच म्हणतात सालाबाद प्रमाणे चालत आलेला. म्हणजे त्यात कुठलाही प्रकारचा फेरफार बदल न करता चालत आलेली परंपरा पुढं चालू ठेवणं. आणि अशा प्रकारचा नियम आपण केल्यानंतर वारकरी संप्रदायातील जे संत महात्मे आहेत त्यांना निश्चित आनंद होतो आणि आपल्याकरता कल्याणाचा नवे नवे आशीर्वादाचा वर्षाव ते देत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. आता आमचे मित्र हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज आसने यांच्याकडे व्यासपीठ आहे. सुंदर त्यांचं पारायण आहे. 25-30 वाचक मंडळी वाचनाकरता बसलेली आहे. आता कापसाचा उद्योग असल्यामुळे बरेचशा जणांना बसायचं होतं पण नाही बसता आलं. कापसामुळे अडथळा आला. कापूस अडथळा आणतो, कधी कधी म्हैस वेळ झाल्यावर ती अडथळा आणते. प्रपंच हा प्रपंचाच्या गतीने चालत असतो, पण आपण अट्टहासपूर्वक या परंपरेमध्ये सामील झालं पाहिजे. याचं असं आहे, 1 वर्ष आपण खंड केला आपल्या वैयक्तिक साधनेचा. सप्ताह तर गावकऱ्यांचा आहे, तो टिकणारच आहे, पण आपली साधना त्यामध्ये वैयक्तिक झाली पाहिजे. जर आता मी इथे एक प्रश्न विचारला की त्रितपपूर्ती सोहळा आपण संपन्न करतोय, मग या त्रितपपूर्ती सोहळ्याकरता वैकुंठवासी बाबांच्या समवेत ज्यांनी ज्यांनी पारायण केलं त्यातील आतापर्यंत एकही पारायण खंडित न करता पारायण करणारं कोण कोण आहे? हात वरती करावा. वा, विनेकरी बाबा एकटे आहेत. यांचा सत्कार शेवटची तुमच्या काल्याच्या कीर्तनामधून झाला पाहिजे अशी माझी भावना. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे एकही पारायण ज्यांनी बुडवलं नाही, त्या अडथळे आले असतील पण कुठलाही अडथळा त्यांनी येऊ दिला नाही. अर्थात भगवंताने त्यांच्याकडून ती सेवा करून घेतली. पण हे चालवत असताना एक मी जाता जाता निश्चित सांगून जाईल काय, की आपण चालवतो म्हणजे काय, आपण चालवतो म्हणजे काय. आता नदी आहे, नदीला खूप पाणी आलेलं आहे, पूर आहे. पलीकडे जायचं असेल तर आपण आश्रय करतो नावेचा. पण दुर्योग असा, जो नावाडी आहे तो तिथं उपस्थित नाही. आपण आवाज दिला, ओ केवट बाबा, ओ केवट बाबा, काय नाव जे त्याचं नाववाल्याचं असेल ते नाव घेऊन आपण आवाज दिला. परंतु तो घरी नाही हे समजलं, पण पलीकडे जाणं गरजेचं आहे. पूर ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही. अशा वेळेस आपण काय करता, स्वतः खुंट्याला बांधलेली जी नाव आहे त्या बुंथ्याला बांधलेला तो दोर सोडला, पाण्यावरती नाव आहे तिच्यामध्ये जाऊन आपण बसलो, आवले जोडले आणि आपल्या हाताने आवले हाणत 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 नाव पलीकडे नेली. कारण नावाडी नसताना तुम्ही स्वतः नाव चालवून नाव पलीकडे नेलेली आहे. आता माझा असा विनम्रतेने एक प्रश्न आहे, नाव तुम्ही पलीकडे नेली हे खरं की नावेने तुम्हाला पलीकडे नेलं हे खरं? विठ्ठल विठ्ठल नाव चालवणारा नावाडी नाही आणि म्हणून नाव तुम्हीच पलीकडे नेलेली आहे हे खरं की नावेने तुम्हाला पलीकडे नेलं हे खरं? प्रश्न जास्त अवघड आहे का? जास्त अवघड नाही आहे. नावाडी नसल्यामुळे नावेचे आवले तुम्हीच आणले, नाव पलीकडे नेली हे खरं की नावेने तुम्हाला पलीकडे नेलं हे खरं? बरं जाऊ द्या, दोन्ही खरे वाटतात, दोन्ही खरे वाटतात, पण दोन्हीतलं बरं कोणतं? दुसरा प्रश्न काय, दोन्हीतलं बरं कोणतं? नावेने तुम्हाला पलीकडे नेलं हे बरं की नाव तुम्ही पलीकडे नेली हे बरं? प्रश्न तसा सरळ सरळ सोपा सोपा आहे, एवढं काही किचकट नाही, पण थोडंसं जरा कुटकुट कुटकुट मनामध्ये होते. म्हणजे नावाडी नाही, मग नावच आपण पलीकडे नेली. पण एक सांगू का, नाव या तीराला असली तरी ती तरलेलीच आहे, नाव मधी असली तरी ती तरलेलीच आहे, नाव पलीकडे असली तरी तरलेलीच आहे.
जी तरलेलीच असते तिला अलीकडे राहिली काय आणि पलीकडे राहिली काय तिच्या जाण्या येण्याचा काही विषयच नाही. पण नावेचा आश्रय आपण जर केला नाही तर मग मात्र आपल्याला तरणोपाय नाही. तरण्यासाठी उपाय म्हणून नावच आहे. नावाडी नाही म्हणून यद्यपि तुम्ही नाव चालवली, आवले हाणत हाणत प्रयत्नपूर्वक नाव तुम्ही पलीकडे नेली, पण नाव तुम्ही पलीकडे नेली हे खरं नाही. नावेनेच तुम्हाला पलीकडे नेलं हे खरं आहे. विठला विठला तसं या दृष्टांतातून आपण काय घेणार? वारकरी संप्रदाय रूपी ही नाव नौका वैकुंठवासी बाबांनी निपाणी निमगावकरांना चालू करून दिली. 12-12-12 3 तप पूर्ण झाले. 3 तपापूर्वी वैकुंठवासी बाबांनी ही नाव आपल्या गावामध्ये सुरू करून दिली. आता नावाडी नाहीत. नावाडी गेले, मार्ग दावुनी गेले आधी. दयानिधी संत ते संत महात्मे गेले. आता त्यांनी ही दिलेली नाव आपण ते नाहीत म्हणून स्वतः नावेचे आवले म्हणजे ज्ञानेश्वरी पारायणाच्या द्वारा, नावेचे आवले आणणं म्हणजे कीर्तन ऐकण्याच्या द्वारा, ज्ञानेश्वरी पारायण श्रवण करण्याच्या द्वारा, हरिपाठामध्ये टाळ घेऊन पावली खेळून त्या माध्यमातून हरिपाठ करण्याच्या द्वारा हा चाललेला आपला प्रयत्न म्हणजे आवले हाणणंच आहे. कारण खरे जे नावाडी ते निघून गेले, पण नावाड्यांनी आपल्याकरता जी नाव ठेवली त्या नावेचा प्रयत्न आपण करतो म्हणून नावेने आपल्याला पलीकडे नेलं हे खरं मानायचं. पण ती नाव आम्ही चालवतो असं म्हणणं कदाचित ते बरं वाटत नाही. खरं आहे पण बरं वाटत नाही. नाव नाही चालवली तरी ती तरलेलीच आहे, पण नाव जर चालवली नाही तर आपल्याला तरणोपाय नाही. म्हणून नाव चालवली याचा अर्थ काय? नावेनेच आपल्याला चालवलेला आहे. विठला 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 पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानदेव. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची ही प्रणाली अशी आहे की यामध्ये केवळ राहायचं आहे. तैसे निद्रेचे सुख न मोडे, मार्गो तरी बहुसाल सांडे. निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गो तरी बहुसाल सांडे. अशा प्रकारचा हा वारकरी संप्रदाय प्रणित मार्ग. या मार्गामध्ये जे जे आहेत ते धन्य आहेत. बस धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. दास नाही बरं का, दास नाही, दास. दास्यत्व ज्यांनी ज्यांनी वारकरी संप्रदायाचं पत्कारलेलं आहे ते धन्य आहेत. या वारकरी संप्रदायाच्या मार्गामध्ये राहतात. या संप्रदायातून निष्ठेने आवले हाणण्याच्या द्वारा नाव पलीकडे नेत आपण स्वतःही देखील काय करतात? पार होऊन जातात. अशी वारकरी संप्रदायाची ही नाव. या नौकेमध्ये प्रवेश करणारे सर्वच धन्य आहेत. विठ्ठल विठ्ठल वा वा. आणि आज वादक मंडळी कशी अशी तरबेज मंडळी. आदरणीय कदम महाराज एका बाजूने आहेत आणि आदरणीय आमचे मित्र अनिकेत महाराज आहेत. अनिक येत इतर कोणी नाही, ते देखील एकमेवच. सुंदर हात आहे, वजनदार वाजवतात. आणि त्यामध्ये आता अशी सुंदर गोड साथ असल्यानंतर आता काय कीर्तन सुटलं तर सुटलं, नाही तर इथंच तांबडं फुटलं. पण आता मला थोडीशी मर्यादित वेळ आहे आज. अजून एका कीर्तनाकरता शेवगावच्या खाली जायचं आहे आणि अजून तर फक्त प्रस्तावनाच चालली. अभंगाचं रान उरकायचं आहे. तसं आदमने महाराजांनी परवानगी दिलेली आहे. म्हटले तुम्हाला 7:30 पावणे 8 पर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही कीर्तन करा. तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही कीर्तन करा, तुम्हालाही पुढे अडचण नको अशी परवानगी त्यांनी दिलेली आहे. तसं या गावामध्ये पहिलंच कीर्तन होण्याकरता मला जवळजवळ 17 वर्षे वाट पाहावी लागली. 17 वर्षे वाट पाहावी म्हणजे माझंसुद्धा वाट पाहण्यामध्ये जवळजवळ 2 तप पूर्ण झालीत. 2.5 तप पूर्ण झाले. पण महाराज त्या दिवशी आले, कृष्णा महाराजांनी ते दोघंजण. त्यांनी सांगितलं, म्हटले आता डायरेक्ट काल्याचं कीर्तन सेवा. पण योग असा पुनदगावला काल्याचं कीर्तन गेलेलं असल्यामुळे ते देण्यात आलं नाही. म्हणलं तर ते म्हटले 5 तारीख 6 तारीख अशी पाहता पाहता आजची तारीख ठरली. म्हटलं हे कीर्तन करून पुढे जातं आहे का? म्हणे हो 1 तासाचा रन आहे, काय हरकत नाही,
7:30 पर्यंत जरी सेवा केली तरी हरकत नाही. आणि म्हणून मोठ्या भावाची आज्ञा प्रमाण मानून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय हे अत्यंत परोपकारी व्यक्तिमत्व. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांना जगद्गुरु ही पदवी मिळाली. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया. हां, आणि गायकवृंदांचं नाव राहिलं काय बोलता बोलता? बरं चला, सगळे आमचे गुरुबंधू मंडळी काशीनाथ महाराज आहेत, आमचे गिरीधर महाराज आहेत, आमचे भोगे महाराज आहेत, हितेश महाराज आहेत, कृष्ण महाराज आहेत आणि राम महाराज आहेत. सर्व विद्यार्थी वृंद आहेत. विनेकरी 2-2 आहेत. चंदूबाबा समोर आहेत. आदरणीय महाराजश्री आहेत आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व महेश महाराजही आहेत. आणि पहिल्यापासून कीर्तन श्रवण करणारी सर्व श्रोते मंडळी आहेत. बहुसंख्येने आता सध्या दिवाळीचा प्रेड असताना सुद्धा बहुसंख्येने माता भगिनी उपस्थित आहेत. तशी गावामध्ये आज एक दुर्घटना घडलेली आहे. तरुण युवक आपल्यातून गेलेले आहेत. आदरणीय कैलासवासी आदिनाथ कचरू येवले यांचं दुःखद निधन आज झालेलं आहे. म्हणजे गावावरती एक प्रकारची दुःखाची छटा देखील आहे. पण चालत आलेला हा परमार्थ मार्ग बंद ठेवता येत नाही. अर्थात त्यानिमित्त भगवंताचं चिंतन करणं काही वावगं नसतं. आणि म्हणून गावकरी मंडळींनी कीर्तन परंपरा चालू ठेवली. तर त्यांना देखील कीर्तनातून भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. आणि सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मर्यादित वेळेमध्ये सेवा मी संपन्न करणार आहे. जगद्गुरु तुकोबरायांकडे 3 प्रकारचे साधक जातात. तुकोबरायांचा पत्ता विचारला. तुकोबराय जागेवर नाहीत. कारण प्रपंचामध्ये जे जागेवर नसतात ते परमार्थाच्या जागेवर कुठंतरी स्थिर झालेले असतात. कारण देव भक्ता लागी करुनिधी संसार अंगे वारंवार करुनी ठेवी. अंगानेच आपल्या वारंवार ते करून ठेवतो आणि परमार्थाकरता त्यांना मोकळं ठेवतो. जसं दळणातून खडा निवडावा तसं निवडून बाजूला ठेवतो. जाळोनी संसार बैसलो अंगणी, अशा पद्धतीने तुकोबरायांचं समर्पित जीवन आहे. कालच तुम्ही चिंतन ऐकलं. हां, काय शरण गेले पंढरीराया. भाग्यवंत भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. जे पंढरीरायाला शरण गेले ते भाग्यवंत आहेत. जगद्गुरु तुकोबराय त्या भाग्यवंतापैकीच एक आहेत. बस, भाग्यवंत, वंत म्हणजे वाले. भाग्यवान कोण आहेत तर तिथं आदरपूर्वक शब्द वापरला भाग्यवंत. तुकोबराय देखील भाग्यवंत आहेत. धन्य म्हणवी नाही हलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला, असं तुकोबरायांचं भाग्यशील जीवन. आणि म्हणून संसारातील प्रपंचातील व्यवहाराकडे जास्त लक्ष न देता तुकोबरायांचा एकच धंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे.
प्रमाणात प्रमाण आलेलं आहे. गोविंदासनी गोविंद शेणी गोविंद त्यामनी बैसलासी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. जगद्गुरु तुकोबरायांचा दिनरजनी हाच धंदा. दिवसा देखील तोच धंदा आणि रात्री देखील तोच धंदा. बस गोविंदाच्या नामस्मरणा वाचून दुसरा धंदा संतांचा नसतो. बस संतांचा दुसरा धंदा नसतो. ज्यांचा दुसरा धंदा असतो ते संत नसतात. पण ज्यांचा गोविंदाच्या पोवाड्या वाचून दुसरा धंदाच नाही ते संत. विठ्ठल विठ्ठल आणि हा गोविंदाचा धंदा करत असताना जर त्यांच्याकडे कोणी गेलं तर घातला दुकान देती आली अशी दान. मग हे तीन साधक तुकोबराय कुठे आहेत तुकोबराय कुठे आहेत तर तुकोबराय त्यांच्या धंद्याच्या उद्योगाला गेलेले. त्यांचा सर्व प्रकारे सगळीकडे शोध घेतला आणि शोधांती लक्षात आलं तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावरती आहेत. त्या ठिकाणी मजल दर मजल करत पोहोचले आणि तिथं जाऊन पाहतात तो तुकोबराय भजनानंदामध्ये आहेत. या सर्वांनी त्यांना नमस्कार केला, दंडवत केला. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. काय झालं कसं झालं काय काय कशामुळे येणं झालं अशा पद्धतीने विचारणा झाली. आणि तुकोबरायांचा तर निर्धार आहे नका वधू माझेपाशी प्रपंचाचे विषयी नका वधू मजपाशी. प्रपंचाच्या विषयी माझ्याकडे कोणीही काही विचारू नका. पण परमार्थाच्या विषयी जर विचारलं तर मग मात्र तुकोबरायांना काय व्हायचा आनंद व्हायचा. हे तिन्ही जे साधक होते हे तिन्ही साधक त्यातला एक वैराग्य संपन्न होता, एक ज्ञान संपन्न होता आणि एक भक्ती संपन्न होता. या तीन क्षेत्रातली ही तीन साधकं त्यांनी विचारणा केली. म्हटले भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय आणि ज्ञान म्हणजे काय. थोडंसं आम्हाला सांगावं. थोडंसं सांगावं हा शब्द निघाल्यामुळे तुकोबरायांनी सुद्धा सर्व शास्त्राचा थोडासाच फक्त काय काढला सार काढला. सर्व शास्त्रामध्ये सार काढून भक्ती म्हणजे काय, सर्व शास्त्राचं सार काढून वैराग्य म्हणजे काय आणि सर्व शास्त्राचं सार काढून ज्ञान म्हणजे काय या तीन अवस्थांच्या व्याख्या अत्यंत सरळ सोप्या भाषेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितल्या. अभंगाचं पहिलं चरण. भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. एक दोन तीन भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग 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 भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. हा भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्माजानो देहाच्या निरसने पाविजय काया देहाच्या निरसने पाविजय देहाच्या निरसने पाविजय काया देहाच्या निरसने पाविजय देहाच्या निरसने पाविजय काया देहाच्या निरसने पाविजय काया. ज्ञान ब्रह्मी भोग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्माजानो देहाच्या निरसने पाविजय काया 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 देहाच्या निरसने पाविजय काया. विठ्ठला 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 विठ्ठला. वा आता काय थाईच्या चालीतून प्रमाण ऐकायला मिळालं. पहिली कसर काढून टाकली त्यांनी. बरं झालं. अरे भक्तीत तीन मधून सुरुवात आहे चालीची ना. तीन मधून भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. आता हे 3 4 6 काय असतं
आता त्याकरता याच्यात यावं लागतं, या रंगात रंगावं लागतं. आणि म्हणले काय बा 3, 4, 6 काय माहिती नाही. म्हणले पखवाज वाजवणारे मध्ये मध्ये पखवाजाला ते अधूनमधून पीठ कालावतात काय माहिती. आणि ते कधी कधी उगा वेळ घालवतात, म्हणजे हातोडी इकडं मार तिकडं मार, गट्टावड हे कर, कशा करता वेळ घालवतात बा. तर त्यातलं गमक माहिती नसल्यामुळे असं होतं. तसं हे कितीमधून चाल, कितीमधून अंतरा, कोणत्या रागातली, कोणत्या तालातली, कोणत्या स्वरातली, हे आता त्या जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. अर्थात यामध्ये आल्यानंतर ते हळूहळू सगळं करतं बरं का. वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना जागा करून देणारा संप्रदाय आहे. यामध्ये गायकाकरताही परमार्थ करण्याची जागा आहे, वादकालाही परमार्थ करता येतो, कीर्तनकारालाही कीर्तन करून परमार्थ करता येतो, टाळकरी मंडळींना टाळ घेऊन सेवा देऊन परमार्थ करता येतो, आणि हे काहीच नाही जमलं त्यांना बसून सेवा देता येते. हे सुद्धा वारकरी संप्रदायाची उदारता आहे. विठ्ठल कदाचित त्याच अर्थाने म्हटले सकळाशी येथे आहे अधिकार. सगळ्यांकरता येथे अधिकार आहे असं म्हणण्याचं कारणच ते आहे. असो तर वारकरी संप्रदायातील या 3 अवस्थेंची उत्तरं, 3 अत्यंत अवस्था महत्त्वाच्या आहेत. या 3ही अवस्थेच्या विषयी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं जगद्गुरु तुकोबरायांनी दिले. म्हटले क्रमाने तुम्हाला उत्तरं सांगतो, थोडक्यात नाही आणि विस्ताराने तर मुळीच नाही, पण काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही. वारकरी संप्रदायाचा आधारवड जे भक्ती तत्व आहे, ते भक्ती तत्व म्हणजे नेमकं काय, भक्ती म्हणजे नेमकं काय. आपण म्हणतो भक्ती मार्ग, भक्ती मार्ग, भक्ती मार्ग, पण भक्ती म्हणजे नेमकं काय. कशाला भक्ती म्हणतात तर भक्तीची सरळ सरळ काना नसलेली, मात्रा नसलेली, वेलांटी नसलेली व्याख्या, सरळ सोपी व्याख्या. तुकोबराय म्हणतात भक्ती भक्ती म्हणजे काय, भक्ती ते न म न काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही. जे सोपं करून सांगतात ते संत, आणि सोपं असलेलं अवघड करून सांगतात ते शास्त्री. विठ्ठल शास्त्रामधील विस्ताराने भक्ती तत्व विखुरलेलं आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या केलेली आहे, पण ती भक्तीची व्याख्या समजून घेत असताना नाकी नऊ येतात. भक्ती रसायनामध्ये भक्तीची केलेली व्याख्या समजून घ्यायला नाकी नऊ येतात. मग तुकोबरांनी ओळखलं, म्हटले अवघड भक्तीचे तत्व पूर्वाचार्यांनी सांगितले, पण त्यातला असलेला सार भाग आपण सांगून जाऊ. बस भक्ती भक्ती म्हणजे काय, सात्वस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच नारद महर्षींनी सांगितलं. भक्ती रसायनामध्ये सुद्धा भक्तीचे लक्षण आले. भागवतामध्ये 9 प्रकार भक्तीचे सांगितले. प्रल्हादाने नारदांनी 11 प्रकार भक्तीचे सांगितले. एकदापि एकदशधा भवंती, एकच असताना थोड्या थोड्या फरकाने भक्ती ही 11 प्रकारची होते असं नारद भक्तिसूत्राच्या शेवटी म्हटलेलं आहे. मग 11 प्रकारची त्यांनी सांगितली, 9 प्रकारची प्रल्हादाला सांगितली. अशी चालत आलेली भक्ती तुकोबरायांनी एकाच प्रकारामध्ये तिला गणलं. म्हणले भक्ती भक्ती म्हणजे काय, न म न. जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात जा, भक्ती म्हणून काय आहे असं जर कोणी जर विचारलं तर सरळ सांगायचं भक्ती म्हणजे नमन, 2 हातन 3रं मस्तक, याचं नाव भक्ती. विठ्ठल आपणही नमन करतो, नाही असं नाही. पंढरपूरला गेलो, पंढरीशी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. भेट झाली, रावळाच्या बाहेर एकमेकाला भेटले. भेटल्याबरोबर वयाचा विचार केला नाही, हा त्याच्या पाया पडला, तो यांच्या पाया पडला. पाया पडून झालं इथपर्यंत भक्ती घडली, ठीक आहे. पण तुमच्या आमच्या भक्तीचं होतं काय प्रकार सांगतो. 4 पावलं ती व्यक्ती पुढं गेली आणि आपण 4 पावलं तिथून बाजूला गेलो की मग आपण आतापर्यंत ज्याला नमस्कार केला त्याच्याविषयी बोलायला चालू करतो. पहा ना, करून करून भागलान. म्हणजे भक्ती घडली, भक्ती केली, नाही असं नाही, भक्ती केली, नमस्कार करून भक्ती घडली. पण त्या केलेल्या नमनातून पुन्हा आपल्या वाणीने काय केली, निंदा केली. आणि निंदा केल्यामुळे जसं सायकल होती, सायकल आता गतप्राण होत चालली ना ती,
कालमानानुसार ती सुद्धा गतप्राणच झाली म्हणायला हरकत नाही. मग सायकलला चाक असतात, टायर असते, ट्यूब असते. ट्यूबमध्ये हवा राहण्याकरता काय असतं? वालकिल्ली. वालकिल्ली असते. बरं, ती रबराची अशी एवढी एवढी नळी, ती वालकिल्ली. पंपाने हवा जर भरली आपण, वालकिल्ली नसेल तर हवा भरल्या जाते, पण पंप आहे तोपर्यंतच ती राहते. बरं, आणि एकदा पंप बाजूला केला की वालकिल्ली नसल्यामुळे, मग तो वाल नसल्यामुळे त्यात भरलेली हवा त्या ट्यूबमधून हळूहळू काय होते? फुस होऊन जाते. पण जर वाल असेल तर भरलेली हवा पुन्हा पंक्चर झाल्याशिवाय जात नाही. काही तशा प्रकारचा पुन्हा प्रयत्न झाला तर ती जाते. सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल. नमन करून आपण पंपाने हवा भरण्याचा प्रयत्न केला, या भक्तीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या क्षणाला तिच्यातला वाल काढून घेतला. भरलेलं ते हवेचं असणारा दाब वाल काढून घेतल्यामुळे हवा फूस झाली. नमस्कार केला पण पुढे जाऊन लगेच निंदा केल्यामुळे का निंदका पाशी वसती अशेष पापे. अशेष पापे, जगातील सर्वश्रेष्ठ पाप ही त्याच्या ठिकाणी जाऊन बसतात, कुणाच्या? निंदकाजवळ बसत असतात. म्हणून निंदा न करता केलेला नमस्कार म्हणजे भक्ती. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबराय म्हणतात भक्ती नमनच आहे, पण कशी आहे ती? नमनाची भक्ती म्हणजे अखंड अगरवता होण्यासती तया ते विनयो हेची संपत्ती. अत्यंत विनयता. माणसं म्हणतात काय व 2 हात जोडायचे आणि 3रं मस्तक कशाला नेबळटासारखं हाजी 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 करायचं? आपण नाही बा मोडेल, पण आपण नाही म्हणजे आपण पाटील. मोडेल पण पुढचं म्हणा ना, पाठ नाही का? पुढचं म्हणा ना, अर्ध कीर्तन तुम्ही करा, अर्ध मी करतो. मोडेल पण वाकणार नाही, मग मोड नको वाकू. मग त्याच्याकरता काय आहे सांगू? त्यांची मान्यता अशी आहे, म्हणजे वाकणं म्हणजे नेभळटपणाचं लक्षण आहे. पण एक सांगू, वाकणं, नमस्कार, विनम्रता या गोष्टीमध्ये जेवढी पावर आहे तेवढी कशातच नाही. म्हणून म्हणतात मुंगी होऊन काय खावं? विनम्रता अत्यंत महत्वाचं शस्त्र आहे महाराज, अत्यंत महत्वाचं शस्त्र आहे. थोडी विनम्रता असू द्या, अहंकारी माणूस असू द्या, 2 अहंकारी एकमेकासमोर आले आणि योगायोगाने गल्ली काशीची अशी बारीक बोळ. बारीक बोळेमध्ये तो इकडून आला आणि हा इकडून चालला. दोघं अहंकारी, पण 1% कमी अहंकारी. आता दोघं एकमेकासमोर आल्यानंतर तो एक जण जो होता जास्त अहंकारी, तो म्हटला मी अहंकार्याला आणि मूर्खाला जागा देत नसतो असा उभा राहिला, त्याला जागा तो देईनाच. पण 1% कमी अहंकारच होता, पण थोडासा विनम्रतेचं त्याला झालर होती. त्याने एक वाक्य वापरलं, तो म्हटला मी मूर्खाच्या समोर आणि अहंकार्याच्या समोर उभा राहत नसतो. त्याने असं तोंड बाजूला केलं आणि बाजूला झाला. त्याने अहंकार जोपासला नाही असं नाही, पण थोडीशी विनम्रतेची झालर स्वीकारली. तो म्हटला मी अहंकार्याच्या समोर आणि मूर्खासमोर उभाच राहत नसतो, म्हणून बाजूला झाला. म्हणून मूर्खाला महामूर्ख कोणी केलं? कमी अहंकारावाल्याने केलं. म्हणजे विनम्रता हे नेभळटपणाचं नाही तर प्रबलपणाचं लक्षण आहे. विठ्ठल हजारो वर्षापासून वाढलेलं झाड, जेवढा त्याचा वरती विस्तार आहे तेवढीच मुळं खोल गेलेली असतात, पण त्याला अहंकार असतो मी एवढ्या वर्षाचा, बस एवढ्या वर्षाचा, आणि त्याचा भरोसा असतो आपल्या मुळावरती, मुळ्यावरती. मग एक काळ असा येतो, महापूर होतो. त्या महापुरामध्ये प्रचंड पूर जेव्हा येतो तेव्हा त्या मुळा रुजलेल्या झाडाला जावं लागतं. पण अगदी किरकोळ मुळं ज्याचे आहेत त्याचं नाव संत महात्म्यांनी स्वीकारलं, म्हणले लावा महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाजती, तेथे लव्हाळे वाजती, तेथे लव्हाळे वाजती. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाजती, तेथे लव्हाळे वाजती, तेथे लव्हाळे
महापुरे झाडे जाती. हा, मोठे मोठे वृक्ष महापुरामध्ये जातात. हा, खूप खूप मुळ्या त्यांच्या होत्या पण ते गेले, उन्मळ समूळ गेले. पण छोटे छोटे मुळं असणारं ते लोहाळ्याचं झाड वाचलं. त्याचं कारण काय? ते वाकलं. हां, ते वाचलं म्हणजे वाकलं म्हणून वाचलं. हां, त्याने विचार केला, आला का पूर? ठीक आहे, नमस्कार, जावर. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचते. मग कोण प्रबल ठरलं? जास्त मुळं असलेलं वृक्ष, महावृक्ष प्रबल ठरला की विनम्रतापूर्वक वाकणारा लोहाळा प्रबल ठरला. विनम्रतेमध्ये पावर आहे, म्हणून विनम्रता हे शस्त्र आपण जोपासलं पाहिजे. अजून एक सांगतो, जाता जाता वेळ थोडा राहिला मला, एक सांगतो फक्त उदाहरण. ज्या झाडाला फळं लागलेली असतात त्याच झाडाच्या फांद्या वाकलेल्या असतात. जे सरळ असे नेहमी असतात समजायचं रिक्त घटो घोषम करोती. हां, मोकळा घडा खडखड खडखड करत राहतो. हां, त्याचं कारणच आहे तो अर्धा भरलेला आहे. अर्धा भरलेला आहे तो ढळलांग ढळलांग वाजतच राहतो. हां, जो पूर्ण भरलेला आहे तो वाजत नसतो, कारण त्याचं काय, तो पूर्ण भरलेला आहे. ज्या झाडाला फळं लागली ना, का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरी देखा, का जीवमात्रा आशेखा. समस्त जीवमात्र प्राणी मात्र समोर आले की आशेखा जीवमात्रा खालावती जे तया ते विनयो हेची संपत्ती. हां, आणि म्हणून अखंड अगरवता होऊन असती तया ते विनयो हेची संपत्ती. विनम्रता हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. अहंकार म्हणजे सर्वनाशाचं कारण आहे. म्हणून अहंकार असं म्हटलंय ना, डुबने को अभिमान, तरने को लीनता. विठ्ठल असा सर्व शास्त्राचा धांडोळा घेऊन जगद्गुरु तुकोबरायांनी निष्कर्ष काढला की भक्ती 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 म्हणजे काय. फार चांगलं गायन आलं म्हणजे भक्ती नाही, फार चांगलं कीर्तन आलं म्हणजे भक्ती नाही, आणि फार चांगला श्रोता आहे म्हणून भक्ती नाही. भक्ती म्हणजे काय? ज्याच्या अंतःकरणामध्ये द्रवीभूतपणा निर्माण होऊन जो विनम्रतेकडे झुकलेला आहे, जो विनम्रतेची वाट धरतो, त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे आणि तो खऱ्या अर्थाने भक्त आहे. असं हे भक्तीचं लक्षण आणखी विस्ताराने सांगता येईल, पण विस्तार भयास्तव आता आपण इथं थांबतोय. पुढे देखील वैराग्याची व्याख्या आहे. वैराग्य तो त्याग, आणि ज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूप होऊन त्या ज्ञानावस्थेमध्ये राहणं, ब्रह्मामध्ये राहणं. या अवस्थेला जाण्याकरता देहाचा निराश करावा लागतो. देहाचा निराश होणं म्हणजे माझी ही काया नाही असं समजावं लागतं. आणि त्याकरता उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विनय एक कामा नये. आणि अशा प्रकारची ही चाचणी तुकोबराय म्हणतात, मला कळते तुका म्हणे मज कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा सत्य, एका पदाचं चिंतन, या भक्ती या पदाचं चिंतन आपलं झालेलं आहे. आता राहिलेल्या पदाचं चिंतन करण्याकरता मला नाही वाटत तपश्चर्या करावं लागेल. राहिलेल्या अभंगाच्या चिंतनाकरता तपश्चर्या करावं लागणार नाही, आणि लागली तरी हरकत नाही, तपश्चर्या करू. पण ज्या वेळेस पुन्हा पुढे येऊ त्यावेळेस आठवण करून द्या, हाच अभंग आपण घेऊ, यावरती पुन्हा विस्ताराने चिंतन करूया. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणारविंद या ठिकाणी समर्पित करतो. पूजनीय महाराज श्रींनी निमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळी, निपाण निमगावकर यांना धन्यवाद. धन्यवाद याच्याकरता की तुम्ही आमचं कीर्तन ठेवलं म्हणून नाही, 30 वर्ष आपलं 36 वर्षापर्यंत ही परंपरा आपण टिकवली. त्या पूर्वजांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद की ज्या पूर्वजांनी दिव्य अशी ही परंपरा आपल्या गावामध्ये सुरू केली. आणि म्हणून या परंपरेमध्ये या परंपरेमध्ये येऊन आपल्याकडून ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन श्रवण, हरिपाठ या सर्व माध्यमातून परमार्थ घडून भगवत प्राप्तीद्वारा इहलोकीची यात्रा आपली सफल व्हावी, हाच त्या महात्म्यांचा उद्देश, आणि तो उद्देश आपल्याकडून पूर्ण व्हावा अशा प्रकारची शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबवतो. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर